एक महत्त्वाची बातमी धाराशिवमध्ये राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरलेले आहेत। राज ठाकरे यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट नाकारल्यानंतर हे आंदोलक चांगले संतप्त झाले। धाराशिवमधले दृश्य पाहतोय राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले त्यांना भेटण्यासाठी हे आंदोलक गेले, मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारली। सागर सुरवसे यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। सागर, नेमकं काय सुरू आहे? तर मराठा आंदोलक हे आता घोषणाबाजी करतायत। राज ठाकरे या हॉटेलमध्ये थांबलेत। राज ठाकरे यांनी जे आरक्षणावर वक्तव्य केलं त्या संदर्भात बोलण्यासाठी हे आंदोलकांचं शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेलं, मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याचं कळते आणि त्यानंतर हे मराठा आंदोलक चांगले संतप्त झालेले आहेत। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या आंदोलकांकडून दिल्या जात आहेत। राज ठाकरे साहेबांना बोलण्यासाठी आम्ही आलो होतो। मग आम्हाला इथं आरेरवीची भाषा आणि दडपशाहीची भाषा केली जाते। कशासाठी तुम्ही मराठा आरक्षणासाठी, मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर करावी या संदर्भात मराठा आरक्षण शिष्टमंडळ घेऊन आम्ही इथं आलेलो। काय म्हणले? ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी त्यांची भूमिका विचारण्यासाठी आम्ही आलेलो। राज ठाकरेंच्याकडे तुम्ही काय मागणी केली? राज ठाकरेंनी काय उत्तर? ती मागणी त्याची त्यांच्याबद्दल त्यांचं मत काय, त्यांची भूमिका सोलापूरमध्ये त्यांनी जी बैठ दिली, मराठा समाजाच्या तरुणाची माते बळकवण्याचे काम केलं जाते, त्याच्याबद्दल त्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी आलो। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। सागर, नेमकं काय सुरू आहे, काय म्हणणं या मराठा आंदोलकांचं? विशाली, आपण पाहिले खरं तर राज ठाकरे जे आहेत ते काही वेळापूर्वीच्या धाराशिव शहरामध्ये दाखल झालेले होते आणि धाराशिव शहरातील एका हॉटेलमध्ये जे आहेत राज ठाकरे दाखल झाले। त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी हा दुसरा मजला आहे आणि या दुसऱ्या मजल्यावरतीच हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर राज ठाकरे हे तिसऱ्या मजल्यावरती आहेत। आपण पाहतो त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी येत आहेत आणि राज ठाकरेंकडे खरं तर मराठा कार्यकर्त्यांनी जी आहे ती वेळ मागितलेली होती की मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका काय आहे आणि मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी माती भडकवत नाहीत किंवा काय अशा पद्धतीचं जी काही त्यांची भूमिका होती ती त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि त्यासाठी या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते जाब विचारण्यासाठी राज ठाकरेंना आले होते। खरं तर सुरुवातीला त्यांनी वेळ मागितलेली होती, मात्र राज ठाकरेंनी वेळ न दिल्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि या ठिकाणी या हॉटेलमध्ये ते घुसलेले पाहायला मिळतात। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि नक्कीच सागर, मनसेचे कार्यकर्ते आता या ठिकाणी जमलेत, काय सांगतायत त्या आंदोलकांना? मनसेचे कार्यकर्ते खरं तर ते असं मागणी करतात की या ठिकाणी राज ठाकरेंना भेटू द्यावं अशी मागणी जी आहे ती या मराठा आंदोलकांनी केलेली होती। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की 2 कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरेंना भेटतील आणि त्यासाठी ते घेण्यासाठी आलेले आहेत। मात्र मराठा समाज पुन्हा एकदा मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आक्रमक झालेले ते म्हणतात की आम्ही सगळं शिष्टमंडळ जे आहेत आम्ही जेवढे लोक आहोत तेवढे सगळे भेटणार अशा पद्धतीची भूमिका जी या कार्यकर्त्यांच्या आहे। त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो या हॉटेलमध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर राज ठाकरेंनी 2 लोकांना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे भेटण्यासाठी, मात्र मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सर्व कार्यकर्ते आम्ही भेटणार तरच आम्ही त्यांना भेटणार अशा पद्धतीची भूमिका आता या सर्व मराठा आंदोलकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता राज ठाकरे की या सर्वच मराठा आंदोलकांना भेटणार की तर राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये हे मराठा आंदोलक शिरले। तर राज ठाकरे यांनी 2 जणांना भेटीसाठी बोलवलेलं आहे। सागर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेतच, आपण काही मराठा आंदोलकांशी बोलू शकतो का सागर? काय नक्की काय भूमिका आहे, काय भूमिका आहे? राजसाहेब ठाकरेंची ही दुसरी वेळ आहे। ज्यावेळेस आम्ही वाशीमधून परत आलो त्यावेळेस देखील राजसाहेब ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालंय तर परत जरांगे पाटील उपोषणाला का बसतायत, मग नेमकं त्यांना काय पाहिजे असं त्यांनी सवाल केला। आणि आज सकाळी त्यांनी सोलापूरमध्ये वक्तव्य केलं की मराठा समाजाची डोकी भडकवली जाते। नेमकं कोण भडकवते आमची डोकी हे त्यांनी सांगावं आणि मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी। काय सांगाल, काय मागणी आहे? आमची
मागणी आहे. आज जी राजसाहेबांनी बाईट दिली सोलापूर मध्ये ते पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही समाजाच्या राजकारणासाठी नाही, आमचे डोके कोणी वडकलेले नाही ते, आणि राजसाहेबांनी त्यांची भूमिका मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट करायची. राज ठाकरेंनी तुम्हाला बोलवलं होतं, राज ठाकरेंनी तुम्हाला भेटीला बोलवले. आम्ही त्यांना इज्जतीनं वेळ मागितला होता, त्यांचे बॉडीगार्ड आले, आमच्या संघ आरेरावी केली, त्यामुळे हा उग्ररूप झालाय. आणि दादा पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे. बळाचा वापर करावा आणि जर आंदोलन उग्र करायचं असेल तर बळाचा वापर करावा. 10व्या मिनिटात तोडफोड होईल. भेटायला बोलवलं होतं, 2 कार्यकर्ते भेटायसाठी बोलवले त्यांनी. 2 कार्यकर्ते भेटायला बोलवले. कार्यकर्ते नाही इथे, आम्ही एवढे आलो तेवढे जाणार, जेवढे आले तेवढे जाणार, 2 कार्यकर्ते जाणार नाहीत. काय मागणी आहे राज ठाकरेंकडे? मागणी काय आहे राज ठाकरेंकडे? आमच्या त्यांच्याकडे एकच मागणी आहे. त्यांनी जे सोलापूरमध्ये जे बोलले की मराठा समाजाचे माटे भडकवले झाले, ते कोण भडकवले? राजसाहेब तुमच्यासारखी मनोज दादा सुपारी वाजवत नाहीत. तुम्ही जशी सत्ताधारी पक्षांची सुपारी वाजवता त्याप्रमाणे मनोज दादा जरांगे ही कुणाची सुपारी वाजवत नाहीत. तो एक प्रामाणिक माणूस आहे हे सांगायला आम्ही त्यांना आलेलो. राज ठाकरे नाही भेटले तर पुढची भूमिका काय असणार? राज ठाकरेंनी नाही भेट दिली तर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही त्यांना फक्त जाब विचारणार आहोत, जाब विचारून आम्ही जाणार आहोत. हे का बोलले आणि कशासाठी बोलले त्यासाठी आम्ही त्यांना जाब विचारायला इथं आलो. आपण पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत विशाली, आणि आपण पाहतोय एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी राज ठाकरे या ठिकाणी भेटीला दाखल झालेले आहेत. राज ठाकरे या ठिकाणी खाली आलेले आहेत. विशाली, आपण पाहतोय राज ठाकरे स्वतः या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि नक्की कार्यकर्त्यांना काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दाखल झालेले आहेत. तर राज ठाकरे आंदोलकांना आता भेटण्यासाठी घोषणा पहिला बंद करा. बोलायचंय ना वरती या. सगळे नाही, थांबा. सगळे नाही. तर राज ठाकरे हे आंदोलकांना भेटण्यासाठी खाली आले होते, मात्र माझ्याशी बोलायचे तर वर चला असं बोलून राज ठाकरे निघून गेलेत. मात्र हे आंदोलक जे आहेत ते फक्त 2 जण भेटायला तयार नाही, जेवढी लोक इकडे आलेली आहेत तेवढे सगळेजण राज ठाकरेंना भेटणार अशी यांची मागणी होती. आता हे सगळे आंदोलक काय म्हटले राज ठाकरे, काय बोलले तुम्हाला? राज ठाकरे आता आम्हाला रुबाबात बोलले, हुकुमशाही पद्धतीनं बोलले. तुम्ही शांत बसा, कालवा करू नका, या भाषेत बोलले, घोषणा बंद करा. बोलायचं असेल तर 2 जण या. आम्ही त्यांना म्हणलो आलाव तर आम्ही सगळे येणार, नाही म्हणले ते. आरेरावीची भाषा केली राज ठाकरेंनी. आता उद्या राज ठाकरे कशी प्रेस कॉन्फरन्स घेतात उद्या राज ठाकरे कशी दादागिरीची भाषा इथं जमणार नाही. धाराशिव मध्ये दादागिरीची भाषा अजिबात जमणार नाही.